इथे मी ना असे सगळे मंगळसूत्र नीट लावून ठेवलेले आहेत. हे माझे आर्टिफिशियल आहेत, मायक्रो गोल्डमधले आहेत सगळे डायमंड. तो ठाण्याला आहे तिकडे आईंकडे. आणि हारसुद्धा कारण की इकडे आता मी हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या सोनवळे आणि आज मी तुम्हाला माझी ज्वेलरी दाखवणार आहे. आर्टिफिशियल ज्वेलरी आणि माझी सोन्याची ज्वेलरी आहेत जे लग्नात मला भेटलेले आहेत आणि जे मी केलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवते मी काय काय केलं आहे ते. आणि मी आता तुम्हाला मंगळसूत्र दाखवते. माझं सोन्याचं मंगळसूत्र माझ्याकडे नाही आहे आता सध्या, ते सासूबाईंकडे आहे हार आणि मंगळसूत्र. कारण की मी दिल्लीला राहते त्यामुळे मी इथं काय सगळ्या गोष्टी घेऊन आलेले, कारण की ते तेवढ्या गोष्टी सांभाळता येत नाही. कधी आम्ही बाहेर वगैरे जातो त्यामुळे ते घरी ठेवून जाऊ शकत नाही, त्यामुळे मी तिकडेच ठाण्यालाच ठेवलेत. कधी ठाण्याला गेलो की ते घालते, मग तुम्हाला मी दाखवते. मग जे मला लग्नात घातलेला आहे ना मंगळसूत्र सोन्याचा तो, आणि माझ्या आईकडून मला एक हार घातलेला आहे तो मी तिथंच ठेवलेला आहे, मी इथे आणलेलं नाही आहे. जे मला वापरायचं नाही तेवढंच मी घेऊन आलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते माझे मायक्रो गोल्डमधले जे मंगळसूत्र आहेत ना छानसे, ते तुम्हाला मी दाखवते कुठले कुठले आहेत ते. आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठली ज्वेलरी आवडले, मंगळसूत्र आवडलेत का, कानातले आवडलेत का आवडले ते मला कमेंट करून नक्की सांगा. हा एक मंगळसूत्र आहे माझा, मायक्रो गोल्डमध्ये आहे. इथे असे मोठे मणी आहेत 5 असे, एक मोठा आणि छोटे छोटे असे. हा आमच्या तिथे ठाण्याला घेतलेला, मंगळवारचा मार्केट लागतो ठाण्याला, तिथे घेतलेला आहे आणि खूप सुंदर आहे असा हा मंगळसूत्र. 36 इंचाचा आहे. ठाण्यातलं मार्केट लागतात तर तेव्हा पण खूप छान छान भेटतात असे मंगळसूत्र किंवा हार नेकलेस वगैरे खूप छान भेटतात. त्यातून मी हा एक घेतलेला आहे, हा मला खूप आवडलेला आहे. जरा वेगळाच आहे, डिझाईन पण खूप छान आहे याची, त्यामुळे मी हा घेतलेला आहे. आणि त्याचं इथे पट्टी पण खूप छान आहे, अशी वेगळीच आहे पट्टी, अशी डिझाईन असा आहे. हा एक पहिला मंगळसूत्र आहे माझा. आणि एक डायमंडमध्ये आहे, म्हणजे असं कुठली पार्टीवर साडी वगैरे नेसली की त्याच्यावर हा घालायला आहे. हा पण ठाण्यालाच घेतलेला आहे. आणि त्याच्यावर छोटेसे कानातले आहेत, त्याच्यावरसुद्धा असे छोटेसे कानातले आहेत त्याच्यावरती. आणि हा पूर्ण डायमंड आहेत हे. हा पण मी 550 का 650 रुपयाला घेतलेला आहे, ठाण्यातूनच घेतलेला आहे मार्केटमध्येच. हा पण खूप सुंदर आहे बघा, असा आहे. हा पण 36 इंचाचाच आहे. हा आता मी हे 2 आत्ताच घेतलेले आहेत मी जेव्हा मी ठाण्याला गेली तेव्हा, कारण की इथं काय प्रोग्राम असले किंवा दिवाळीत वगैरे काय कार्यक्रम असेल ना तेव्हा नेसायला साडी नेसून तेव्हा मग घालायला बरी वाटतात. हा एक आहे, हा इतका सुंदर आहे, एकदम नाजूक आहे, काही नाही त्याला, फक्त ही अशी माळ लावलेली आहे. आणि 2 वाट्या आहेत, वाट्या पण थोड्या वेगळ्या आहेत, लूक पण त्यांचा म्हणजे आकारच वेगळा आहे वाट्यांचा आणि खूप छान वाटतात. हा मी ताईंकडून घेतलेला आहे, माझ्या 2 नंबर नणंद आहेत ना त्यांच्याकडून घेतलेला आहे. हा खूप सुंदर आहे बघा. हा घरी कुठला काय कार्यक्रम असेल ना तेव्हा असे हलके घालायला बरे वाटतात मंगळसूत्र. आणि हा एक असा मंगळसूत्र आहे, हा 30 इंचाचा आहे. हा पण मी त्यांच्याकडूनच घेतलेला. त्यांनी जेव्हा घरी ज्वेलरी विकण्यासाठी आणलेली तेव्हा मी त्यांच्याकडून हा आणि तो एक वाटीवाला 2 मंगळसूत्रे घेतलेले. हा पण छान वाटतो घातल्यावर. खणाची साडी वगैरे घातली ना की हा मंगळसूत्र एकदम भारी वाटतो घालायला, तेव्हा मी हा घेतले. त्याच्या वाट्या पण खूप सुंदर आहेत, अशा डॉटवाल्या आहेत, खूप भारी वाटतं हे आहे. आणि एक सर्वात मोठा मंगळसूत्र आहे माझ्याकडे, तो खूप भारी आहे आणि त्याचे कानातले तसे. हा आहे, हा मी ऑनलाईन घेतलेला आहे, मायक्रो गोल्डमध्ये आहे. आणि 3 वर्ष झाले त्याला, ह्याचा अजिबात कलर गेला नाही आहे, कुठूनही गेला नाही, ह्या मण्यांचासुद्धा गेला नाही आणि ह्याचासुद्धा गेला नाही आहे, एकदम भारी आहे. हा मी 950 रुपयाला घेतलेला ऑनलाईन. मी जे ऑनलाईन करते ना साड्यांचं आणि ज्वेलरीचं तिथून घेतलेला आहे. हा खूप छान आहे बघा, त्याचा पॅन्डन बघा किती भारी आहे, म्हणजे कलरच गेला नाही इतकी वर्ष आणि मी खूप वापरते याला, या मंगळसूत्राला. एकदम छान आहे. आणि त्याच्यावरचे असे कानातले आहेत छोटेसे, खूप छान आहेत असे मंगळसूत्र आहेत माझे हे. हा एक आहे, हा एक आहे. जे मला आवडले आहेत ना तेच मंगळसूत्र आहेत. मी जास्त काही मंगळसूत्र हे वापरत नाही असं, इथे कुठे कार्यक्रमला गेले तरच. ह्यातला तुम्हाला कुठला आवडला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ह्यात एवढ्या मंगळसूत्रांपैकी कुठला आवडला आहे. मी तर जास्त हा आणि हा वापरते आता सध्या तरी. मला हा खूप आवडला, म्हणजे एकदम नाजूक आहे, कुठे जायचं असलं तर मी हा घालते. हा एकदम असं पैठणी वगैरे नसले ना तरच मी हा घालते, नाहीतर माझे नाजूकवालेच असे घालते. खूप सुंदर आहे ते बघा असे. मला कमेंट करून सांगा तुम्हाला ह्यातला कुठला आवडला ते. आता मी तुम्हाला माझी
सोन्याची ज्वेलरी दाखवते काय काय आहेत माझ्याकडे ते. चला मी तुम्हाला माझे पहिले कानातले दाखवते. हे लग्नात ते कानातले आहेत, पण ते असे मोठे भेट करायचे ना, असे लांबलचक तसे होते, पण ते माझे तोडून मी हे असे केलेत. हे खूप छान आहेत. हे बघा डिझाईन बघा कशी एकदम भारी आहे. हे आत्ता केले, 2 वर्ष झाले असतील मी हे आत्ता हे केले. खूप भारी वाटतात. हे डिझाईन पण छान आहे. हे असं केले आणि हे आहेत सुई धागा बोलतात ना, ते केले. ते खूप जुने आहेत. जेव्हा सोनं खूप स्वस्त होतं ना त्यावेळेस केलेले आहेत. आणि हे अशा आहेत, म्हणजे हे काढता पण येतं आणि हे नुसतं असं पण घालतात. हे अशा आहेत. हे पण खूप छान आहेत. हे मी केलेले आहेत कानातले. भारी वाटतात ना. जेव्हा मी हे ज्वेलरीचं चालू केलं ना त्या पैशातून केलेले आहेत हे कानातले मी. अशी डिझाईन आहे. तुम्हाला कुठली डिझाईन आवडते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही माझ्या छोट्या मुलीची चैन आहे, तिला बारशाला केलेली आहे ही. आणि हे माझ्या आईने पॅन्डल केलेलं आहे, हार्टचा आहे बघा. असा आहे हार्टचा आहे. तिने पण तिला बारशाला दिलेला आहे हा. आणि ही अशी चैन आहे. ही आत्ता म्हणजे 4 वर्ष झाली असेल, आम्ही 30,000 रुपयाला घेतलेली ही अशी चैन. आणि एक माझ्या मोठ्या मुलीची चैन आहे, तिला पण आम्ही बारशालाच घेतलेली आहे, मिस्टरांनीच घेतलेली आहे ही. पण आम्ही तशीच होती, अशीच होती सेम, ही जशी आहे ना तशीच होती. आणि तेवढीच लेनची होती, पडली असते आता, एवढ्याच लेनची होती. पण आम्ही आता मोडून तिला थोडी मोठी केली. आणि हे पण माझ्या आईनेच दिलं आहे. असा गणपती आहे त्याच्यात, हे बघा गणपती आहे. आणि ही अशी आहे डिझाईन, अशी आहे. पहिले अशी होती पण आम्ही तिला थोडी मोठी होईल ना नंतर घालायला पाहिजे म्हणून त्यात अजून सोनं टाकून आम्ही वाढवले. मी कुठलंही सोनं मोडत नाही, मी त्यात वाढवते काही असू दे तरी. आता ही एकदम छोटी होती पण मी ह्याच्यात एक ग्रॅम 1 तोळा टाकलेला आणि मोठी केली अशी. आणि थोडी जाड केले. तिची हाईट पण एकदम अशी उंच आहे त्यामुळे तिला थोडी मोठी केली. ह्या अशा तिच्या दोघींच्या आहेत, एक छोटीची एक मोठीची, अशा दोघींच्या आहेत. हे माझ्या आईने दिले दोघींना पॅन्डल असे. आणि हे मिस्टरांनी केलेलं आहे बारशाला दोघींना पण. हे दोघींच्या आहेत. आणि ही पट्टी आहेत कानातल्यांच्या, अशा पट्ट्या आहेत. हे माझ्या मामाने दिलेत लग्नात मला. त्याने विचारलं काय पाहिजे, मी त्याला म्हटली माझ्याकडे कानातल्या आहेत तर मला पट्ट्या दे. मग त्याने अशा पट्ट्या दिलेल्या. खूप छान आहेत हे बघा. अशा डिझाईन पण छान आहे, अशी नाजूक. मी मोडल्या नाहीत काय नाहीत, मला आवडल्यात म्हणून तशाच ठेवल्यात. एकदम सुंदर आहेत, दिसल्या. आणि एक मी नथ केलेली आहे सोन्याची. माझ्या लग्नात मला माझ्या आत्यानी मोत्याची दिलेली. माझी 3 नंबर आत्या आहे, तिने मला दिलेली. मोठी आत्या आहे माझी, तिने मला मोत्यांमध्ये दिलेली आणि त्यात सोनं पण होतं थोडंसं. मग मी माझ्याकडून मग एक आत्तामध्ये वर्ष झालं असेल मी त्यातनं हे घेतलेलं, एक कॉईन घेतलेला 3,500चं. नंतर मग सोनं वाढलं, त्या कॉईनचे मला 9,500 रुपये आले. आणि मग त्यात मी ही छोटीशी अशी ही केलेली आहे बघा. सुंदर आहे बघा, पूर्ण सोन्याची आहे ना ती माझी. आत्ताच केलेली आहे, वर्ष पण नाही झालेली आहे. हे बघा एकदम भारी वाटते. त्याच्या आतमध्ये ना मरून कलरचा हे आहे, खडा आहे. आणि इकडे पण असं पूर्ण सोन्याची अशी. मी ती दिली, त्याचे मला काहीतरी 2,000 रुपये आले. आणि बाकीचे जे मी हे घेतलेले ना कॉईन, त्याचे मी पूर्ण दिली. मला ह्याच्यात काही पैसे वगैरे द्यायला लागले नाही आहेत, त्यातच सगळं झालेलं आहे माझं. उलट त्यातून मला अर्धे पैसे परत आलेले. मला जवळजवळ 1,500 रुपये रिटर्न आले मला ह्याच्यातून. आणि मी हे केलेली आहे, एकदम भारी वाटते घातल्यावर. एवढा छान एकदम नाजूकशी. आणि मला असं नाजूकच वस्तू आवडतात, अशा मोठ्या नाही आवडत. काही घेतलं ना असं नाजूक घातल्यावर असं छान वाटलं पाहिजे, असे घेतले बघा. किती सुंदर आहे. ही एक आहे, हे माझ्या मुलीचं आहे. सट्टूबाई असते ना ती आहे, ती पण माझ्याकडेच आहे. ते सोन्याचीच आहे. ही बघा सोन्याचीच आहे ती पण, माझ्या मोठ्या मुलीची आहे ही. आणि मी तिला रिंगा केलेल्या आहेत छोट्याशा, पण इकडे स्कूलमध्ये घालून देत नाही सोन्याच्या, त्यामुळे मी या काढून ठेवल्यात. आणि तिला अशा चांदीच्या रिंगा केल्यात, त्या घालते ती.
ह्या घेतल्यात मी. आणि हे असे आहेत, या आईने घेतल्यात म्हणजे सासूबाईनी निशूच्या बड्डेला. 3रा बड्डे होता ना तेव्हा आम्ही इकडे जस्ट राहायला आलेलो दिल्लीला, तेव्हा सगळी फॅमिली आलेली माझी सॉरी, तेव्हा हे घेतलेले आहेत त्यांनी निशूसाठी गिफ्ट. छान वाटतात ना. मी पण कधी कधी घालते. निशूने अजून घातले नाही आहेत, पण इकडे स्कूलमध्ये नाही घालून देत, सगळं स्कूलमध्ये सोन्याच्या वस्तू घालून देत नाहीत, त्यामुळे मी काढून ठेवलेत. हे पण काढून ठेवलेले आहेत. अशी ज्वेलरी आहे. आणि माझे हे कानातले पण आहेत, बास्केट टाईप आहेत. आणि इथे मी ठुशी ही आहे, बुगडी घातलेली आहे. बुगडी छोटीशी नाजूकशी आहे, त्याला खाली मणी आहेत 3 आणि वरती असं गोल आहे आणि इकडे पण आहे बघा. खूप सुंदर आहे ही पण. आणि ते मी टोचलेलं आहे. आणि आम्ही जस्ट हा नवीन केलेला आहे हा मंगळसूत्र माझा. आधी मध्ये दुसरा होता, असं 2 लाईनीमध्ये होता, काळे मणी आणि असे होतं, पण तो तुटला माझा. आणि आत्ता मी मे महिन्यात गेलेली ना गावाला, तेव्हा मी हा बनवून आणलेला. हा 11 ग्रामचा आहे माझा. त्यातच झालेला आहे, फक्त त्यात मला 2000 रुपये टाकायला लागले, त्याचे भांडवल वगैरे देतात ना ते द्यायला लागले. बाकी माझं त्यातच सगळं बसलेलं आहे. हे बघा. आणि हे मणी आहेत आणि त्याच्या आतमध्ये अशी चैन आहे. आणि हे मणी पूर्ण मणी असे हलतात, असे 2मध्ये आहे. तो खूप सुंदर आहे बघा, असं आहे. आणि ही माझी अंगठी आहे लग्नातली. आणि आधी ती उभी करतात ना तशी होती, पण ती अशी तुटली नंतर, त्यामुळे मी अशी गोलमध्ये केले. आणि ही एक अंगठी आहे. ते ह्यातलं सोनं राहिलेलं ना या मंगळसूत्रामधलं, ते मी त्याला म्हटलं की मला एक अंगठी करून दे, पण त्याने असे गोल अंगठी करून दिली. अशी जाड आहे, ह्यात पण एक अगदी वस्तू होईल अगदी अशी जाड आहे, ही दिलेली आहे. आणि ही एक अशा 2 माझ्या अंगठ्या आहेत. आणि ह्या मंगळसूत्र, अशी माझी ज्वेलरी होती. तुम्हाला कुठली आवडले ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कानातले आवडलेत, नथ आवडले की माझं मंगळसूत्र आवडले, तुम्हाला ह्यातली कुठली ज्वेलरी आवडली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा. बाय.